एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. कहते हे अच्छे खाने का रास्ता दिल से होकर गुजरता है. आणि जेव्हा रात्रीच्या शांततेत असं सुगंधी आणि चमचमीत दम चिकन ताटात येतं ना, तेव्हा मन अगदी तृप्त होतं. मसाल्यांचा तो गडद रंग आणि मंद आचेवर शिजवलेलं ती ग्रेव्ही आणि मऊसूत चिकन हा निव्वळ स्वयंपाक नाही तर एक कला आहे. तर आता वेळ न घालवता इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 किलो चिकन घेतले, नंतर पातळ असा उभा कांदा चिरून घेतलाय, 2 टोमॅटो ते सुद्धा इथे चिरून घेतलाय, दही, आले लसणाची पेस्ट, कोथिंबीर, पुदिन्याचे पानं, 2 हिरव्या मिरच्या मध्ये चीर देऊन घेतल्या आणि लिंबू. आता इथे खडे मसाले तर तमालपत्र घेतले, मिरी, दालचिनी आणि लवंगा. आता इथे माझ्याकडं बिर्याणी मसाला होता, तो मी घरी तयार केला आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा. आणि इथे मी काही कोरडे मसाले घेतले, ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर इथे कांदा आता इथे आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि टोमॅटोची इथे पेस्ट करून घ्यायची. तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल चांगलं तापलं की यामध्ये आता कांदा चांगला तळून घ्यायचा आहे. तर एकदम कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा आहे, कारण दम चिकनची खरी चव असते तळलेल्या कांद्यामुळे. तर कांदा अगदी पातळ आणि एकसारखं चिरून कुरकुरीत तळून घ्यायचा आहे, म्हणजे चिकन मस्त होतं. आता इथे असा लालसर झाला की आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता इथे चिकन आपण स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं. तर यामध्ये आता अर्धी वाटी दही, दही ताजं असावं, आंबट नसावं. नंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि इथे मी कोरडे मसाले घेते, तर ते घालायचे. नंतर आपण जो बिर्याणी मसाला केला होता तो सुद्धा इथे घालायचा आहे. नंतर इथे चवीपुरतं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. नंतर यामध्ये आता कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची, नंतर पुदिन्याचे पानं आणि 2 हिरव्या मिरच्या. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन तर सर्वात महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो आपण कांदा तळला होता त्याच्यामधलं 1 मोठा चमचा तेल गरम असतानाच यामध्ये घालायचं आहे आणि आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेल गरम असतं म्हणून. छान मिक्स झालं की यावर आता मुठभर तळलेला कांदा घालायचा आहे. आता हा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आता किमान हे पाऊण ते 1 तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे चिकन खूप छान मऊ शिजतं आणि मसाल्यांची चव आतपर्यंत उतरते. आता जो कांदा उरला होता तो आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे. तर थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि हा असा ओबडधोबड वाटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. आता गॅसवर एक जाड बुडाचं भांडं ठेवायचं आहे. आता माझ्याकडे कुकर आहे म्हणून मी तो वापरते. तुम्ही पातेलं किंवा कढईसुद्धा वापरू शकता, फक्त त्याचं बूड जाड असावं. नंतर तेल घालायचे. तेल तापलं की जिरं आणि खडे मसाले आता हे चांगले परतून घ्यायचे. नंतर यामध्ये जाईल आता टोमॅटोची ग्रेव्ही, म्हणजे जी पेस्ट बनवली होती ती. तर टोमॅटो चांगले लालबुंद असावेत. आता यामध्ये थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून ती टाकायची, चांगलं असं परतून घ्यायचं आहे. नंतर जी कांद्याची पेस्ट आपण इथे बनवून ठेवली होती ती सुद्धा टाकायची आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं की यामध्ये जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन ते घालायचे. आता गॅस आपल्याला इथे मोठा ठेवायचा आहे आणि चांगलं हे परतून घ्यायचं आहे. अगदी वाफ येवस्तोपर्यंत इथे चांगलं चिकन परतून घ्यायचं आहे. आता वाफ पण चांगली आली आहे. तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं जे आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं भांडं ते फक्त स्वच्छ करून याच्यामध्ये घालायचं आहे. जास्त पण पाणी टाकायचं नाही आहे, एवढंच पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आत्ता आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि त्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि वरतून असं
एखादं वजनदार भांडं ठेवायचं आहे, म्हणजे वाफ आतमध्येच राहील, ती बाहेर जाणार नाही. गॅस मंदच ठेवायचा आहे. तर आता थोड्या वेळाकरता आपल्याला असंच ठेवायचं आहे. नंतर एक लोखंडी तवा घ्यायचा आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. नंतर त्यावर आपल्याला हे चिकनचं भांडं ठेवायचं आहे आणि पुन्हा 15 ते 20 मिनिटाकरिता असंच मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. म्हणजे चिकन खाली करपत नाही आणि मंद आचेवर ते छान शिजलं जातं. आता इथे 15 मिनिट झालेले आहेत. तर लगेच आपल्याला झाकण काढायचं नाही. 10 मिनिट अजून तसंच ठेवायचं, नंतर झाकण काढायचं आहे. तर ह्या दम चिकनला दह्यालाच मूळचं पाणी असतं, त्यामुळं जास्तीचं पाणी वापरायची आवश्यकता नसते. पण तरी पण चिकन एकदम ग्रेव्हीदार झालं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे तरी पण किती छान आली, रंग पण छान आला आहे. आणि आता इथे आपण शिजलं आहे का बघूया. तर बघा चिकन पण छान मस्त शिजलं आहे. तर तयार झाले. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे चिकन तुम्ही भाकरीऐवजी चपातीसोबत किंवा बटर रोटीसोबत किंवा जीरा राईससोबतसुद्धा खाऊ शकता. पण भाकरीऐवजी ह्याच्यासोबत छान लागतं, कारण भाकरीसाठी काळ्या मसाल्यातलं असेल तर ते एकदम उत्तम लागतं, पण हे चपाती वगैरे याच्यासोबत छान लागतं. आता वरतून थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडी पुदिन्याचे पानं. तर तयार झाली आपली दम चिकन रेसिपी. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे आणि आता मला अजिबात धीर निघत नाही आहे. मी चालले जेवायला. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.